नमस्कार सर्वताईंना श्री स्वामी समर्थ. नमस्कार सर्वदादांना श्री स्वामी समर्थ. तर व्हिडिओला सुरुवात केली आणि आता 11:15 वाजलेत बघा. देवपूजा वगैरे माझी सगळी झाली, दिवे वगैरे चालू आहे. पण आता मी जाणार म्हणते बाजारात, तेव्हा फुलं वगैरे आणेल. साहेबांना तर काही वेळ नाही. पण आज आमच्याकडे सकाळी खूप जोरात पाऊस पडला. काल पण सकाळी थोडासा झाला आणि आज पण सकाळी पहाटे पडतो ना, तर खूप जोरात पाऊस झालेला आज. पण कालच्यापेक्षा आज जरा जास्त होता. बरं वाटलं, एकदम थंड वातावरण झालं, छान वाटलं. आता देवपूजा वगैरे सगळं झालं आहे माझं. आणि तिकडचे AC ना फिट करायचे म्हणून आज ते येणार होते. कालच सांगितलं का 10 वाजता येणार. मी एवढं पटापट आवरून घेतलं, तिकडचं सगळं रूममधला पसारा वगैरे आवरून हे केलं की त्यांना काही तिथं अडचण नको म्हणून सगळं काही आवरून घेतलं. बाजूचे आपले ते छोटे मुलं आहे ना, ते ओरडतात ताईनो. काय करू, शाळेत जातात ते पण आता दुपारी जातात ना, दुपारपर्यंत मला असतंच आहे. आणि आवाज अजून पण आजच्या दिवसाला पण अजून थोडासा आहेच आहे आवाज. पण आता काल परवाचे जे व्हिडिओ गेले, मी काही कमेंटबद्दल बोलले, कोणी मला काय त्याच्याबद्दल मला नाही, ते काल परवा व्हिडिओबद्दल माझ्या लक्षातच नाही राहिलं बोलायचं ताईनं. माझी बाकीचीच बडबड चालते आणि महत्त्वाचं विसरून जाते मी. तर सगळ्या ताईंनी ना मला खूप असं म्हणजे खूप छान सांगितलं की ताई लक्ष नको देऊ, ताई डिलीट मारून टाकत जा, ताई ब्लॉक करत जा ताई. आता तर तेच करणार ताई, कोणाशी डोकं लावत बसायचं नाही. काही आली काही वेगळी कमेंट ना काही. आता आपल्याला पण माहिती चांगल्या वाईट दोन्ही पण येणार, पण वाईट कमेंट करताना पण विचार करा की दुसऱ्याच्या मनाला थोडंसं त्रास नको व्हायला. हक्क आहे, चला तुम्ही चांगलं बोला, वाईट बोला, काही चुकत असेल ते तेव्हा बोला. काय चुकतं काय नाही तर माहीत नसतं, काही नाही. आणि उगाच आपल्याला कोणीतरी लेक्चर दिलं तर कोणाच नाही आवडणार ना. जर मी विनाकारण जर तुम्हाला बोलले काय आजा बाबी ऐकते माझ्या दरवाज्यात काय काय चाललं आहे, विनाकारण जर मी अशी काही उठसूट काही पण व्हिडिओमध्ये बोलले, तुम्हाला तरी सहन होईल का? नाही ना. मग तसंच आम्हाला पण तसंच वाटतं, विनाकारण नाही कोणी काही बोलायचं. भाभी आली आता. भाभीला बरेचसे काम आहे आता. आज गहू काढून ठेवले, गव्हाचं दळण वगैरे करायचे आहेत. आणि मी बोलते बाजारात जाईल तेव्हा फुलं वगैरे, पण जाणं झालं तर 12 वाजेपर्यंत आवरलं तर ठीक आहे. आदेशला रात्रीचा मेसेज टाकून ठेवला आहे, तुला पातळ भाजी खायची का, तुला यायला वेळ आहे का? त्याचा मला रिप्लाय म्हणून आला नाही. पातळ भाजी करावं कांद्याची पात, तर यश खात नाही. आणि जर त्याने मला नंतर बघितला मेसेज का मी येतोय म्हणून, तर माझी वांदी होती. आता भाजी ना बघू, पहिले ना दुसरी काहीतरी भाजी चपाती करून घेते. आणि जरी बोलला आदेश तर बाजारात आल्यावर करते. तर आता जाऊया किचनमध्ये, थोडी सुरुवात करूया. आणि एक सांगायचं होतं, ते तर विसरूनच गेले नाही. आपली पूजा झाली ना, त्याच्या दुसऱ्या दिवशी एकादशी होती, तेव्हा दीपदान केलेलं, पण मी नाही गेले म्हणून तुम्हाला तर काही व्हिडिओ वगैरे काही दिसला नाही किंवा आला नाही. यश आणि स्नेहा गेलेले तिकडे भोलेबाबाच्या मंदिरामध्ये, तेच दिव्याचं तिकडे दीपदान केलं. दीदी दुसरीकडे मंदिरात गेली, तिकडे यशने तेलाचं केलं आणि दीदीने तुपाचं दीपदान केलं. तर दोघं दोन्ही साईडला गेले आणि त्यांनी केलं. मला जायला नाही झालं, पूजेच्या दिवशीपासून हालत खराब होते म्हणून. तर ते सांगायला विसरले होते मी की मी दीपदान वगैरे केलं, पण मी सगळी तयारी करून दिली. जल्दी लगायता मशीन मैंने. भाभी आज ना मशीन वगैरे करून घेतली. म्हटले ते आले तर भाभीला कपडे टाकायचे वांदे होतील ना. मग ती आता गेलीत कपडे वगैरे घेऊन. चला मी आता बनवते पटकन, काहीतरी शॉर्टकट मारते. सकाळी दीदीला खिचडीचा भात बनवून दिलेला आहे डब्यामध्ये. आणि आता भात वगैरे नाही करायचं आहे, भाजी चपातीचं आहे. हे बघा किचनमध्ये ना आता काल मी तुम्हाला दाखवलेले मठ भिजत घातलेले, ते असे चाळणीत ठेवून दिले. बघ ते छान मोड आले त्याला, एकदम ना कपड्यात बांधायचे ना काय, फक्त चाळणीमध्ये ठेवून द्यायचे आणि वरतून झाकण ठेवायचं. अजिबात काही बांधावं वगैरे लागत नाही, एकदम मस्त मोड येतं त्याला. पीठ वगैरे भिजवलं आहे. आणि तुम्हाला बोलली दीदीला मी खिचडी भात बनवून दिलेला सकाळी. वाटाणा वगैरे बटाटा सगळं असं, हिरवी मिरची, थोडंसं लाल तिखट पण घातलेलं. तिला देणार टमाट्याची चटणी पण नको बोलली. आणि ही रात्रीची शेंगदाण्याची चटणी आहेत काढून ठेवलेली. आता दूध वगैरे गरम केलेले, थोडं राहिलं. अजून भाभीचा चहा व्हायचा आहे. चला आता ही भाजी बनवायला घेते पहिली. तर बघा आता मी आहे ना कढई गरम व्हायला ठेवली आणि एक तांब्यामध्ये पाणी गरम करून घेतले. गरम पाणी घालायचं आहे, तर थोडंसं तेल जास्त घातलं आहे. आता इथे बघा मी लसूण चेचून घेतला आहे, कढीपत्ता, एक कांदा, एक टमाटर धुवून घेतलं, आपलं कापून घेतलं. इथे काय पण बोलते ताई ना, थोडं समजून घ्या. इथं बाकीशी बरोबर चालली आणि इकडं पण काम चाललंय ना. आता इथे तेल गरम झाले, थोडीशी मोहरी आणि थोडंसं जिरा. लसूण टाकते पहिला. आता लसूण वगैरे चांगलं तळतळलं आहे. कांदा आणि कढीपत्ता दोन्ही पण एकत्र टाकते.
आदेशला मी फोन करते येतोय की नाही येतोय, पण आता तो काही फोनच उचली ना माझा. झोपलाय की कॉलेजला गेलाय माहिती नाही. मग तशीच ठेवली कांद्याची पात. जर बोलला तर मी नंतरही बनवून देईल त्याला. तर हल्लीला लवकर कांद्याची पात भेटत नाही काही. आता कांदा थोडासा परतलाय, टमाटा पण टाकते. आणि त्याला माझ्या हातीला पातळ भाजी आवडते. कांद्याची जी मी रस्सेदार भाजी बनवते ना, आदेशला ती भाजी खूप आवडते. आता हे चांगलं परतून घेते. आता इकडं माझं हे परत आहे, पण आता तिकडे चाललंय भाभीचं दळण करायचं काम. भाभीला असे गहू काढून ठेवलेली, बादली स्वच्छ आहे ती, गहू काढून ठेवली. भाभी अशी चाळून ठेवते. मग मी काही खडाबिडा असला तर ते असं बघून घेते. आणि इकडे ना तिकडे स्टोरेजमध्ये हे 2 डबे साबुदाण्याचे ठेवले होते, 2 डबे भरले बघा असे. तर ते आता काढले हे सामान म्हणून हे बी इकडं पडलेच अजून. आज AC लागेल तेव्हा बघायला होईल. चाललंय भाभीचं इथं काम. आता कांदा टमाटा परतलाय. भाभी असं चाळून ठेवते ना गहू, मग मला जसं वेळ भेटेल मी तसं आपलं करत असते. पहिलं पण वाटीमध्ये मसालाच नाही राहिले, मसाला काढते पहिला. बघा डब्यांमध्ये ना वाट्यामध्ये 2 मसाला वाट्या भरून मसाला काढून घेतला. थोडीशी हळद घातली तेलामध्ये. आणि आपला हा कांदा लसूण मसाला 1.5 चमचे टाकते. आणि अर्धा चमचाभर काश्मीरी पावडर. आता ही धुवून ठेवलेली मटकी याच्यामध्ये टाकून देते. ते बघा अशी चांगले मोड येतात मस्त. चाळणीमध्ये ठेवलं ना चांगले मोड येतात. अंदाजाने किती पाहिजे तसं. आता भाजी किती होणार, यात मी थोडासा नंतर शेंगा कूट घालणार आहे. तर 1.5 चमचा मी मीठ घातलं. आणि याचा आज उपवास आहे, लक्षातच नाही माझं की आज याचा उपवास आहे म्हणून. कारण तो असं पण काय आता साबुदाणा वगैरे खात नाही ना, तर तेव्हा असं काही डोक्यात येत नाही का त्याला साबुदाणा बनवायचा आहे. खातच नाही अजिबात साबुदाणा उपवासाला. नारळ पाणी वगैरे पितो, काहीतरी असं हे करतो तो. आणि मग संध्याकाळी लवकर जेवतो. तर बघा आता चांगलं हे कांदा टमाट्या तेल मसाल्यामध्ये मी मटकी परतून घेतली. गरम पाणी करून ठेवलं ते टाकते. एक तांब्या पूर्ण पाणी टाकले. शेंगदाणे कूट थोडा वेळ घालणार आहे, लगेच नाही. आता यावर आहे ना झाकण ठेवून शिजवणार आहेत मी. आता इकडे ठेवते आणि ते चपात्या करून घेते. मग तुम्हाला भेटते का, आता मला बाजारात पण जायचं आहे. भाजीला फोडणी दिली आणि तुम्हाला बोली चपात्या वगैरे करून घेते. चपात्या तर झाल्याच माझ्या. चपात्या करून घेतल्यात आणि टोपातलं दूध होतं ओतून घेतलं. आता बाबीला बोलले तू भात काढून घे का याच्यामध्ये आणि कुकर घासायला घे. मी इकडे टोप काढून ठेवला आहे. पण हे बघा मी 2 चमचे ना शेंगा कूट घातला आहे. काल ना यशला मी वाटण्याची भाजी बनवली, असं वाटलं आज नको. असं आधी सिंपल कांदा टमाट्यामधली आपली मोडाची उसळ बनवली बघा. एकदम खूप तेल पण नाही घातलं आहे आणि एकदम कमी पण नाही दिसत आहे. काय होतं झाकण ठेवल्यामुळे ना तरी उडून जाते. तरी पण ठीक आहे, एवढं बस झालं. नाही तो ओरडतो, जास्त लाल लाल भाज्या दिसल्या ना तो खूप ओरडतो मला. मग आता ही भाजी काढून घेते टोपामध्ये इथे, म्हणजे भाभीला आता भांडे घासायला होते. अशी टोपामध्ये भाजी काढून घेतली. तर इकडं का मला खाली जायचं ना, भाभीला बोलले तुला चहा वगैरे देते. भाभीचा नाश्ता चालला आहे, बसलेत भाभी. कारण मी गेले ना तर हे नाही करत. हे भाई तर बसलाय. आणि दीदीचं काय झालं तुम्हाला सांगू, दीदी गेली आणि आता पुन्हा आली. काही काम आहे तिचं, दीदी आली पुन्हा. मग आता नंतर बोलली थोडंसं काय ते कामं करून मग जाणार आहे. असतात ना त्यांचे काहीतरी कामातूनच. आणि भाभीचा वगैरे चहा चालला आहे. मला पण भाभीने आज एकदम गोड चहा, भाभीने बनवला गोड चहा बनवला मस्त. अरे भाभी मीठा आहे ज्यादा नाही, मुझे लगा मीठा. तर आता हिचं हे झालं भाभी आवडेल सगळं झालं तिचं. पण लाद्या वगैरे पुसून, पिठाचा डबा घासून, दळण करून, कपडे बिपडे टाकून सगळं झालं. इकडचं बाथरूम घासून मी सकाळीच हार्पिक वगैरे टाकून ठेवलं होतं. मग भाभी आली का तोपर्यंत चांगलं भिजतं. मग भाभीने आता सगळं स्वच्छ केलं बघा. मला आत्ता काही टेन्शन नाही. तर मला 1-2 ताई बोलत होते आता भाभी आली तर चेहरा फ्रेश झाला तुझा.
काही नाही, खरंच फ्रेश झाला. मी अक्षरशः तुम्हाला सांगू ताई नो रडायचीच बाकी राहिली. मी बाबीला बोलले तू गेले पण फक्त मला रडूच यायचं बाकी राहिलेलं, माझ्या मागे एवढं काम. 3 आणि 4 वाजत होते दुपारी काम करायला. 2-2 वाजता कधीतरी कपडे टाकायचे सुकायला. बाबी जातं झालं पण 12च वाजले फक्त बघा, बरोबर 12 वाजले झाले कामं सगळे. असा फरक पडतो. तर आता बाजारात निघते आणि तुम्हाला मग दाखवते छोटं मोठं तिकडे काही छूट घेतलं तर. कारण एक हातात पर्स पिशवी एक घरचा तो, कारण मी बाहेर गेले का कोणा फोनला नुसता ऊत येतो, फोन करत राहणार. हा दुसरा मोबाईल, मग ते खूप असतं. जेवढं घेईल तेवढं घेता येईल ना, तुम्हाला दाखवते. तर आता आहे ना 12:15 झाले. बाजारात जायचं तर ते दीर येतं म्हणजे संदीप मावस दीर, त्यांचा फोन आला. मग त्यांच्याशी बोलत बसली. बाबी खाली गेली आता, चावी दिली तिच्याकडे. म्हटलं मी दरवाजा ढकलून गेली. तिथे गेली, तिचं काही काम होतं आता आणि तशीच पुन्हा जाणार आहेत. अशी पिशवी वगैरे घेतली. आता सगळं टाकून घ्यायचं म्हणजे पर्स मोबाईल सगळं राहतं. आणखी एखादी एक्स्ट्राची पिशवी घ्यायला लागते, कारण भाज्या किती घेईल काय घेईल काय अंदाज नसते, म्हणून 1-2 पिशवी एक्स्ट्रा ठेवते. चल आता बाजारात. आणि बरेच दिवसानंतर मी हा ड्रेस घातला आहे, पण आहे ना खूप टाईट झाला आता हातांना. वजन वाढलेत माझं, हातांना भरपूर टाईट झालं आहेत. तर खूप दिवसांनी घातलं आहे मी याला. गरम्याचा असं ड्रेस वगैरे असं नको नको वाटतं, तसं टोचतं अंगाला. गाऊन घातले की जीवाला सुख लागतं. चला आता मी फॅन वगैरे बंद करते आणि बाबीकडे चावी ठेवलेली ती येऊन खोलेल आणि करेल काम. आज सकाळी पाऊस पडला ना, एकदम असं छान वातावरण झालं आहे. आता बघा भरपूरच पाऊस पडलेला आज. कुठं कुठं चांगलं पाणी जमा झालेलं आहे बघा, खाली दिसत आहेत. आणि शांत वातावरण झालं, असं ऊन वगैरे जास्त नाही आहे, चांगलं वाटतं आहे. आता इकडे बघा झाले फणस वगैरे चालू विकायला. जांभळं सौकादा. अच्छा, और फणस 50-50. बाजारात एवढी गर्दी आहे ना, तर मला कॅमेरा काढून इकडं तिकडं काही काय आहे ना ते दाखवता पण नाही येत आहे. जिथं काय घ्यायचं ना तिथं गर्दी. कैसे भैया? 130 रुपये किलो, 120 में 130. जामुन 60 सौकादा. अच्छा, 150 रुपये. हे काय विकायला आणलंय बघा. हे बघा, जिथं भाजीला जायचं ना तिथं एवढी गर्दी गर्दी. आता भैयाकडे एवढी गर्दी नाही इथं. भैयाकडे भाज्या, हा भैया नेहमीच आहे माझा. भैया चांगली आहे का? लाल कोराचे आहेत का? नाही, लाल कोराचे नाही आहे भैया. नाही, कसली गावठी बोलतो, मोठे मोठे पानं आहेत नुसते, नको. कोथिंबीर कशी वगैरे घेऊन झालंय 15. हां 19-21 मीडियम वाला. डस्टबिन बॅग घ्यावा लागतात. काही मी आता आले होते बाजारातून. 1:15 वाजले बघा, बरोबर 1:15 वाजला. इतकी गरमी बाहेर, एवढी गरमी. आणि आज एवढी गर्दी होती ना बाजारामध्ये, तुम्हाला काय सांगू, एवढी गर्दी होती. आणि त्यात इतकं गरम, पावसाचं वातावरण खूप गरम. आणि तुम्हाला सांगते ताईनो, आज आपले 9,000 सबस्क्रायबर पूर्ण झालेत. आणि मला आता ना 1-2-3 ताई मला असं मेसेज टाकत राहतात, तू लाईक करायला सांगतो. मी बोलतच नाही, पण ताईनो तुम्ही आत्तापर्यंत मी न बोलता तुम्ही 9,000पर्यंत आणलं आहे. आपण याच्या पुढे पण जाऊ. तुमचं प्रेम असेल, तुम्हाला जर व्हिडिओ आवडत असेल तर नक्की सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करत जा. म्हणजे त्या ताईंना असं वाटतं मी बोलत नाही, पण तुम्हाला माहिती पहिल्यापासून मी असं बोललेच नाही ताईंनो. तुम्ही न सांगता प्रेम दिलं आहे आणि देत राहत आहे आणि देणार. फोन आला अशी बोलते, तो साहेबाचा फोन आला. साडी बोलून काल मला द्यायचं ब्लाऊज शिवायला, तर ते बोलले खाली आणून दे. बघा साहेब उभे तिथे, त्यांना दिलं मी साडी वगैरे, कारण ते बाहेर निघालेच होते तिकडे काही कामाने. तर मैत्रीण बोलली पाठवून दे, म्हणजे 2-3 दिवसात शिवून होईल म्हणून. चला आता घरी जाऊन तुम्हाला मी भाज्या वगैरे दाखवते. असं भाजीपाला आणलं आहे थोडंसं. काल साहेबांनी काही आणून दिलेलं. हे ना आंबे वगैरे आणलेत वगैरे,
1 किलो आंबे आणलेत आणि जांभळं आणलेत. 60 रुपये पाव होते जांभळं. परवा गेले तर 100 होते आणि आज 60 रुपये पाव होते. हे पाव किलो माझ्यासाठी आणलेत. काकडी, गाजर सगळं. आणि ही तोंडली आणली. आता एक जो तोंडलीची भाजी बनली. आणि याचे काप आवडतात सगळ्यांना घरामध्ये. वांगे आणलेत. हे दुसरी पण वांगी आणली हिरवी. हे चांगले लागतात चवीला. गवार, मिरची, कोथिंबीर, कढीपत्ता असं एवढं हे आणले. आणि या डस्टबिनचं आपल्या डब्याच्या बॅगे असतात या 100चे 3 पॅकेट भेटतात ते आणले. ते वेगळेच ठेवते मी एका पिशवीमध्ये. आता हे सगळं आवरून ठेवते. आताच बोलताना गेले. तर ताईंनो इथपर्यंत गेलं. तुम्ही एवढं प्रेम दिलं. 9,000 ताई अशा जोडलेल्या आणि अशा न सबस्क्राईब करता खूप जणी बघतात. कधी कधी 40-50 हजार व्हिडिओ गेलेला आहे. व्ह्यूज म्हणजे तेवढ्या ताईंनी आपले बघितलेले व्हिडिओ. तर सगळ्यांचे ज्यांनी सबस्क्राईब केलं त्यांचे पण आणि ज्यांनी नाही केलं तरी त्यांचे पण ताईंनो तुमचे मनपूर्वक आभार. कारण तुम्ही आहेत म्हणून मी व्हिडिओ बनवू शकते. तुम्ही इतकं प्रेम देतात म्हणून. असंच प्रेम असू देता ताईंनो. सांभाळून घ्या. जसे असेल तसे साधे सोपे व्हिडिओ आपले देण्याचा प्रयत्न असतो. ठीक आहे. आता ह्या व्हिडिओला इथंच थांबवते. भेटू आपण पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्व ताईंना श्री स्वामी समर्थ.